वेगळा स्टँड घेतलाय चित्रपटात. हा ठीक आहे. बा देवा महाराजा, तुझ्या कृपेने एक नव स्वप्न गावागावात पोचत असा रे महाराजा. ही स्टुडिओच्या तुंबाडची मंजुळा या सिनेमात सगळ्यांचा आशीर्वाद मिळू दे रे महाराजा. प्रेक्षकांच्या तोंडावर फक्त सिनेमाचो गजर रवान दे. यातील कलाकारांका यश, त्यांच्या मेहनतीक मान आणि या कलाकृतिक लोकांचा भरभरून प्रेम मिळू दे रे महाराजा. त्यामातीतून ही गोष्ट जन्मली त्या महाराष्ट्र भूमीचो मान वाढू दे. सहकुटुंब सहपरिवार मराठी माणसाचा मनोरंजन होऊ दे रे महाराजा. सर्व रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं आम्ही तुंबाडची मंजुळाचो ट्रेलर घेऊन येत आहोत. हो ट्रेलर सगळ्यांका आवडू दे आणि त्याची चर्चा चराचरात होऊ दे आणि 5 जून पासून थिएटर जल्लोषान भरू दे आणि तुंबाडची मंजुळा घराघरात पोहोचू दे रे महाराजा. गणपती बाप्पा मोरया. आता अजिबात वेळ नको तेवढी आणि डायरेक्ट ट्रेलर कडे जाऊया. सगळ्यांना बसण्याची विनंती. कोणती अभिनेत्री आहे पण ती मंजुळा आहे की नाही हा अजून एक मोठा क्वेश्चन मार्कच आहे. सई दामणकर. त्यासोबतच आपला सगळ्यांचा आवडता कलाकार ओम भूतकरला देखील मंचावर येण्याची विनंती. आणि ट्रेलर बघून ज्यांनी बरीच मजा केली आहे असं दिसतंय अंशुमन विचारे, त्यांना मंचावर येण्याची विनंती आहे. तुमच्यापासून सुरुवात करेन. खूपच डायलॉग्स आहेत तुमचे फिल्म मध्ये आणि तुमचा अंदाजच म्हणजे तुमच्या असण्यानेच 4 छान लागतात असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल या चित्रपटाचा अनुभव तुमचा कसा होता आणि असे किती डायलॉग्स मारलेत तुम्ही? म्हणजे टीजर मध्ये पण एक तुमचा डायलॉग आहे त्याच्यावरती शिट्ट्या पडतातच. आता तर ट्रेलरही आलेला आहे. नमस्कार. या सिनेमात मी जी दिसते त्या सगळ्याचं श्रेय आमचे जानवलकर साहेब. त्यांनी माझं नाव सुचवलं म्हणून मी या सिनेमात एंट्री घेतली. नाही तर मला माहितही नव्हतं यांचा पिक्चर चाललाय काय, कारण कळतच नाही ना, मी विचारतच नाही कधी कोणा. खरंय ते सांगते, कशाला विचारते. पण ज्या वेळेला मला आमचे विविध कोरगावकर, माझे डायरेक्टर आणि ननावरे या दोघांनी मला, आम्ही 3 हॉटेलात भेटलो. तिथे मला माझी स्टोरी सांगितली, तू काय करते, काय करायचंय आणि किती दिवसाचं काम आहे. तर मी जरा नाखुश होते, 3च दिवसाचं काम आहे म्हणून. पण म्हटलं जाऊ दे, नवीन लोकांच्यात काम करूया म्हणून केलेलं आहे. पण मजा आली मला या पोरांच्यात काम करताना, मला खूप मजा आली. आणि नवीन डायरेक्टर बरोबर काम करताना त्याही पेक्षा जास्त मजा आली. क्या बात आहे. खूप छान त्यांनी काम केलं. त्याला टेन्शन असणार, दडपण असणार, कारण एवढी राक्षसांच्या बरोबर काम त्यामुळे जरा बिचारा घाबरलेला होता. पण त्यांनी खूप छान काम करून घेतलं आणि कोणीही मुलांनी त्याला त्रास दिला नाही. त्यामुळे काम चांगलं जमून आलं, भट्टी चांगली जमली आणि आमची तुंबाडची मंजुळा झालेली आहे. वा वा वा. तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला यांच्या सगळ्यांसोबत काम करायची इच्छा होती आणि मजा आली म्हणून तुम्ही केलं. तसं मला अगदीच दिसतंय की त्यांनाही तुमच्यासोबत काम करून तितकीच मजा आली आहे. आज तुमच्या इथे असण्याने सुद्धा आम्हा सगळ्यांना खरंच खूप मजा येते. एकदा जोरदार टाळ्या आऊंसाठी झाल्याच पाहिजे. मकरन सर, तुम्हाला विचारायला आवडेल की इंग्लिश डायलॉग्स पण जे काय तुम्ही मारलेले आहेत ट्रेलर मध्ये, ऍक्टिंग वगैरे, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स ऑफ द फिल्म? It was wonderful experience. I must say that. And I'm thankful to Baresh ji, Vivek ji, Chandrasekhar ji, and my all colleagues. Oh my
they appreciated me a lot. आणि खरं सांगायचं झालं तर ही एक वेगळी भूमिका आपल्या वाट्याला यावी ह्याच्यासारखा आनंद नाही. सगळ्यात महत्वाचं ह्या भूमिकेचं मला आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे मला खूप केस आहेत. तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल तर तुम्हाला खूप प्रभावित ते वाटणार आहे आणि ते मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही गावातल्या खूप लोकांची केस घेतलेली सुद्धा आहे हो ट्रेलर हो. मधून हो दिसतंय. आणि हा चित्रपट खरोखरीच एका नवीन दिग्दर्शकानं केलाय आणि त्याचा हा दुसराच प्रयत्न आहे असं सांगूनही खरं वाटणार नाही. इतकं चांगला त्याचा अभ्यास, सिनेमाची जी भाषा असते ती त्याला इतकी उत्तम पद्धतीनं कळालेली आहे आणि 48 जणांची मोठ बांधणं ही काही फार सोपी गोष्ट नाही. आणि त्याला मिळालेल्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती रसिकांच्या मनोरंजनासाठी साकार केलेली आहे. त्याबद्दल आधी त्याचं मनापासून अभिनंदन. आणि बाकी आम्ही कलावंत म्हणून इतकं एन्जॉय केलं. आम्ही एकमेकांबरोबर या अगोदर काम केलेले, पण ओम भूतकर बरोबर पहिल्यांदाच काम केलेलं आहे. त्याच्या नजरेतनं मी चांगलं केलंय की नाही हे आत्ता जरी कळत नसलं तरी तेव्हा तो चांगलं आहे असं त्याने दाखवलं होतं त्या माझ्या काही प्रसंगांमध्ये. आणि हा सिनेमा नेहमी आपण म्हणतो की मराठी सिनेमाचा आशय 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 आपण सातत्याने म्हणतो, पण हा आशय असा आहे की आबालवृद्धांनी कुटुंबाने एकत्रित नातवाने आजोबाच्या मांडीवर बसून बघावा असा सिनेमा जी स्टुडिओनी निर्माण केलेला आहे. आणि महाराष्ट्रभरात आता जी उन्हाची काहिली सगळ्यांनी अनुभवली त्यानंतर एक सुखद सर यावी तसा तुंबाडची मंजुळा हा सिनेमा येत्या 5 जूनला येतो आहे. तर महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना आवाहन, चित्रपटावर 3 पद्धतीचे ट्रोलर्स असतात असं माझं मत आहे. एक म्हणजे जेन्युइनली ट्रोलिंग करणारे, ज्यांनी सिनेमा बघितला आणि मग सांगितलं की बा आम्हाला हे आवडलं किंवा नाही आवडलं, त्यांना निश्चितपणे उत्तर द्यावं. दुसरे असतात की आपण मत मांडलंच पाहिजे, आपल्याला त्या विषयातलं कळो नाही कळो पण आपलं आलंच पाहिजे तिथे एक पॅराग्राफ, अशी एक मंडळी असतात. त्यांच्याकडे तसं आपण समंजसपणे पाहिलं पाहिजे. आणि तिसरा एक वर्ग असतो ज्याला एक शिवीच द्यायची असते काही असलं तरी. त्या तिसऱ्या वर्गाकडे अजिबात बघण्याची तशी गरज नाही असं मला वाटतं. हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा. जर आवडला तर 100 जणांना सांगावं, नाही आवडला तर 200 जणांना सांगावं असंही आवाहन या निमित्ताने करतो. आणि सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघितला तर मग मराठी सिनेमाला चांगले दिवस आम्हालाही पाहायला मिळतील. वा, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मोदन सरांसाठी. म्हणजे यंदा 7 जूनला पावसाची वाट बघायची गरज नाहीये, त्याच्या आधीच 5 जूनला ही हास्य सर या वेळेस हास्याचा पाऊस हास्याची येतोय. सर आणि पाऊस एकत्रितच आहे, पहा तुम्ही. वा, मी वा. आजच सांगून टाकतो हे. कवाल कवाल. आणि हा. तुम्ही साधारण भाकीत सांगताय त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि तुंबाडची मंजुळा कोण ह्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर सादिक चितळीकर. मला असं वाटतं आज घरी गेल्यानंतर मला झोपेत पण रॅन्डम नावं आठवू शकतात की तुंबाडची मंजुळा ही व्यक्ती असू शकते. पण नाही, कळेल 5 तारखेला तर आपल्या सगळ्यांना कळेलच. जितू दादाला मला प्रश्न विचारायला आवडेल की साधारण तू या गावचा नारायण आहेस असं म्हणायला हरकत नाही, कारण तू सगळीकडे दिसतोयस आणि तू खूप हिरिरीने गोष्टी करतोयस. पण मंजुळेचं आणि तुझं नेमकं काय कनेक्शन आहे? तूही तिला शोधतोयस का की तूच मंजुळा आहे? एक तर सर्वप्रथम सादिक चितळेकर यांच्याबद्दल मकरंदजी असं म्हणाले की ते मंजुळा आहेत, तर ते खरोखर मराठी सिनेमाचं जे भूत आहे ते प्रेक्षकांच्या मानगुटीवर बसवण्याचं महत्वाचं काम या माणसाने खूप वर्ष केलं. त्यामुळे ते या चित्रपटाचा एक भाग आहेत, याचा आनंद आहे. मी मंजुळाचा आणि माझा काय संबंध आहे तर मी इतकं सांगेन की मंजुळा नावाची जी गोष्ट आहे ती काय सिनेमातनं त्याची उकल होणारच आहे, पण तिला आधी घाबरून त्यानंतर तिच्या विरोधात उभं ठाकून शड्डू ठोकून उभा असलेला रवी अण्णा आहे आणि ते गाव आहे. पण जेव्हा हे कळतं की मंजुळा कोण आहे तेव्हा तिच्याकडे तितक्याच वेगळ्या नजरेनं आणि फार जरी ती मानगुटीवर बसली असली तरी सकारात्मकपणे तिच्याकडे बघण्याची वृत्ती सुद्धा बाळगणारा रवी अण्णा आहे. आणि मंजुळा
जी कोणी आहे, जेव्हा हे कळेल तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना की मंजुळा नेमकं काय आहे, तेव्हा एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की एक वेगळं पोस्टर आहे आमचं, ज्याच्यामध्ये फक्त पाय दिसतोय. तर तो पाय कळतंय हा, तर तो पाय जो आहे ना, तो पाय त्या वृत्तीला, त्या भूताला चिरडणारा पाय, आणि तो पाय आपल्या सगळ्यांचा आहे. ती भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. ते भूत आपल्या सगळ्यांना चिरडायचंय, हे मी छाती ठोकपणे सांगतो. असं ते भूत आहे, अशी ती मंजुळा आहे. प्रत्येक उत्तरानिशी माझं कुतूहलच जास्त वाढत चाललंय. उत्तर अजिबात मिळत नाहीये, पण छान वाटतंय मला याच्याबद्दल. असंच होत राहू. सई, मला तुझ्याकडे यायला आवडेल की त्याच्या अगोदर तुंबाडची मंजुळा गणेश सपट आहे. मला उत्सुकता आहे की या कार्यक्रमाचा शेवट होईपर्यंत कोण झालेला असणार आहे तुंबाड्याची मंजुळा नक्की. मी आहेच एक. पण सई, या ट्रेलरचा जिथे शेवट होतो तिथे मकरंद सर म्हणत असतात की आता मंजुळा आणि मी बघून घेईन वगैरे, आणि तिथे तू दिसतेस आम्हाला. तर सांग आता, म्हणजे आहेस का तू मंजुळा? तुंबाडची मंजुळा प्रियल आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्याच सिनेमात तिला इतका मस्त रोल मिळालाय. म्हणजे प्रत्येक अस्पायरिंग अभिनेत्रीला असं वाटेल की नाही, मला अशा प्रकारचा रोल मिळाला हवा, असा रोल प्रियलचा आहे. मी एक गोष्ट या निमित्ताने आवर्जून सांगू इच्छिते की झी स्टुडिओ सारखा स्टुडिओ जेव्हा निर्मितीत उतरतो तेव्हा इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. आणि मला खूप खूप शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात की निर्मिती प्रक्रियेपासून सिनेमा हा त्यांनी बांधलेला आहे. आणि जेव्हा एखादा असा भला मोठा स्टुडिओ इतकं पाठबळ घेऊन उभं राहतं तेव्हा ती इंडस्ट्रीसाठी खूप काय म्हणूया सकारात्मक आणि खूप बळ देणारी गोष्ट असते. सो थँक्यू सर. आणि 5 जूनला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. आवर्जून थिएटरमध्ये आमचा सिनेमा तुंबाडची मंजुळा नक्की पहा. फक्त एक रिपेअर, तिने एक अर्धवट माहिती दिली म्हणून. तुंबाडची मंजुळाचा डबल रोल आहे. त्यातला अर्धा प्रियलने केला आणि अर्धा केला योगेश शिरसाटने. टाळ्या एकदा जोरदार. ट्विस्ट पे ट्विस्ट असं ऑलमोस्ट झालेलं आहे. ओम, मला तुझ्याकडे यायला आवडेल की फार इंटरेस्टिंग वाटतंय तुझंही पात्र, आणि तू नेमका काय शोध घेणार आहेस की नाही घेणार आहेस याबद्दल सुद्धा तितकीच उत्सुकता आहे. ऑल्सो तू खूप कमाल डान्स केलायस, याबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे तराट गाण्याला मिलियन्सच्या पार व्ह्यूज आहेत, त्यात बाकी सगळे तर खूप कमाल नाचलेत, पण तूही खूप कमाल नाचलेला आहेस. तू हे खरंच बोलतेस का इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणून? मी नाही, मला खरंच म्हणजे जेन्युअनली तुला असं वाटत असेल तर खरंच मला म्हणजे थँक्यू सो मच. मी अतिशय वाईट नृत्य करतो आणि खूपच मला ते अवघड जातं. मला जेव्हा त्यांनी सांगितलं नाचायचं वगैरे तर मला अतिशय दडपण आणलं. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला नाचता वगैरे येत नाही, तर तसं काही ठेवू नको. म्हटलं नाही आपण करू. आणि फुल ऑन डान्स हो, बऱ्यापैकी. आणि मला घामच फुटलेला ते सगळं बघून, स्टेप्स वगैरे बघून. पण ते आमचे कोरिओग्राफर मनाने चांगले होते. हे चालेल असं करून. हो, नंतर ते म्हणतात जेव्हा आप फ्रीक आउट करेंगे वो चल. तर ते मनाची समजूत घाला, नाही हे जास्त चांगलं आहे, हेच कर. आणि साधारण गाणं असं आहे की तिथे थोडस फ्रीकआउट स्टेप चालू शकतात, म्हणून हा नाही, एक सल्ला तुला देतो. आपण चेहरा हसरा ठेवायचा डान्स करताना, म्हणजे आपण बरोबर नाचतोय, मागची चुकीचे नाचतायत असा प्रेक्षकांचा समज. अनुभवाचे बोल. क्या बात. खूपच कमाल. अंशुमन सर, तुम्हाला विचारायला आवडेल मला की तुम्ही पण म्हणजे ट्रेलर मध्ये तुम्ही पण खूप मजा करताय, आणि तुम्ही काय म्हणतात तसं एक +1 आहात चितू दादाच्या कॅरेक्टरचं इन अ वे. तुम्हाला सापडली का मंजुळा चित्रपटात फायनली? हो, मला ऍक्च्युली आता मी सांगतो खरं नाही, तसं नाही. खरं म्हणजे मंजुळा चित्रपटातली खरी मंजुळा मीच आहे. म्हणजे मंजुळा मी काय, कारण मंजूळ सुरांबरोबर मी खेळतो त्यामुळे मंजुळा मी असं म्हणतोय मी. कारण इतक्या मंजूळ सुरांचे सगळे ऍक्टर्स एकत्र तुडुंब गर्दी करून फिल्म मध्ये आहेत. ही गर्दी जमवण्यासाठी जो प्रयत्न झालाय त्यासाठी मी झी स्टुडिओचे, भवेजींचे, विविध आणि संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. कारण मंजूळ सूर सहसा मिळत नाही. एक वरचा असतो किंवा खालचा असतो,
पण विविधने सगळे सूर एका सुरात आणले, त्याबद्दल वा. त्याचे मनापासून आभार. आणि हे सूर इतके सुंदर झालेत ना की 5 जूनला तुम्हाला 100% कळणार की मंजुळा मीच आहे म्हणून. 5 जूनला तुम्हीच मंजुळा कसे आहात हे बघण्यासाठी आम्ही थिएटरमध्ये नक्की जाऊ. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. अजून खूप प्रश्न आहेत खरं तर, पण सगळे प्रश्न फायनली एकाच प्रश्नाकडे येणार आहेत माझे. त्यामुळे आता माझं थोडं थोडं असं झालंय की जाऊ दे, आपण 5 जूनला थिएटरमध्ये जाऊन पाहावा की काय. पण मी अजून बाकीच्या पण कलाकारांना थोडे थोडे प्रश्न विचारून बघते की काही त्यातून मिळतंय का? मंजुळा सापडतीये. त्यातून सापडते का? तुम्हाला जाता जाता इथे आता सांगायचं का अजून एक नवीन डिस्कव्हरी मंजुळेची कोणी आहे? नाही मग अमृता माने. नाही डिस्कवरी सांगितली तर आता रहस्यच फुटेल. आता एवढेच राहिलेत प्रोबॅबिलिटी, त्यामुळे आम्ही काही ते त्यात भानगडीत पडत नाही आणि आम्ही ती गुपित ठेवतो. आता हे 3 जण आहेत पण मला नाही बोलायचं. मी ओके. जाता जाता क्विकली मला एका व्यक्तीचं नाव आवर्जून घ्यायचंय, ते म्हणजे गणेश सपट. आमच्या थ्रूआउट शूट भर तो माणूस क्रिएटिव्हली पण इन्व्हॉल्ड होता, मेंटली पण इन्व्हॉल्ड होता आणि ही वॉज देअर 100%. त्याचा खूप जास्त सपोर्ट आम्हाला लाभलाय. गणेश, थँक्यू सो मच. आणि गणेश कधीही चिडला नाही कुठल्याही प्रश्नाला. कुठलीही चिडणारी परिस्थिती असली तरी त्याने हसत मुखाने सगळं सांभाळलं, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. क्या बात आहे. तुम्हाला सगळ्यांना बसण्याची विनंती आहे. जोरदार टाळ्या या सगळ्या कलाकारांसाठी.